गेम बद्दल सांगायचं झालं तर यार, व्हॉट अन अमेझिंग गेम. दॅट वॉज द आय ओपनर गेम. हाय सर. ओके, कालचं सक्सेस म्हणजे की एवढा मोठा इव्हेंट ऑन गेम आपण जॉईन केला म्हणजे आणि एवढे दिवस आपण व्हर्च्युअली भेटतो पूर्ण टीम आणि पूर्ण फॅमिली, तर प्रत्येकांना आपल्याला फेस टू फेस भेटायची संधी भेटली. तर गेम बद्दल सांगायचं झालं तर यार, व्हॉट अन अमेझिंग गेम. दॅट वॉज द आय ओपनर गेम. म्हणजे असा गेम होता की सुरुवात तर केली सकाळी. सुरुवातीला काही कोणाला काहीच कळत नव्हतं की पहिला एक तास काय चालू आहे. पण आफ्टर 1 आवर सर्वांनी एवढं म्हणजे हे केलं की बाबा लंच टाइम झाला. वल्लभ सर बोलतात की चला बाबा सगळे लंचला जावा. कोणीही उठायला तयार नाहीये. मग सरांनी शेवटी बाबा बोलले की टाइम शेड्यूल आपला आहे, हॉटेलच्या वगैरे रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला फॉलो करायला लागतील. तेव्हा लोक उठून गेले. म्हणजे एवढं म्हणजे गेम मध्ये आपण तो मग्न झालो, एवढं इंटरेस्टिंगली खेळत होते सर्वजण की बाबा ताण भूक सगळे लोक विसरून गेले एवढं. म्हणजे लंचला जबरदस्तीने सरांना उठवायला लागली, चला पटकन लंचला जावं, लंच टाइम झालेला आहे. आणि नंतर लंचवरून आले होते परत अजून रामदास सरांनी वगैरे अजून काय काय टेक्निक सांगितलं. त्यानंतर अजून गेम फास्ट झाला. आणि इव्हन अगेन म्हणजे इव्हिनिंगचा टी ब्रेक पण आपण सर्वांनी स्किप केला ऑलमोस्ट. म्हणजे कोण उठायलाच तयार नाहीये ना सर, आम्हाला गेमच खेळायचा. म्हणजे एवढा इंटरेस्टिंग गेम होता बेसिकली. म्हणजे आपल्या लाईफ मधले आपण जे जे बोलतो ना ऍक्च्युअल मध्ये काय काय येत आहेत, म्हणजे कुठे आपण इन्व्हेस्टमेंट, कुठे आपला लॉस होते, ह्या प्रत्येक गोष्टी त्या गेम मध्ये उतरवून दाखवल्या. एवढं छान गेम आहे की बेसिकली आपला म्हणजे गाईड करत होतं की बाबा आपल्या ऍक्च्युअल लाईफमध्ये आपल्याला काय डिसिजन लागणार आहेत. आणि आपण काय काय मिस्टेक्स केलेत ते आपण त्या कशा सुधारून ते आपण त्यावरती मात करून पुढे जाऊ शकतो. त्या गेममध्ये एकदम मस्त आणि छान पैकी बोलतात ना, खूप छान सांगितलं यार. मतलब सॅल्यूट टू होल टीम. म्हणजे एवढं छान अरेंजमेंट केलं ना. आणि गेम वॉज ऑसम. आणि त्याच्या आणि हा आता जे जे आता काल काही कारणावस्त आपली जे फॅमिली मेंबर आहेत ते जॉईन करू शकले नाहीयेत. पण डेफिनेटली ते आता मिस करत असेल किंवा आपण एवढं सगळं सांगतोय त्यांना मनात वाटत असेल एवढं आपण मिस केलं. पण डोंट वरी, जसं की सरांनी सांगितलं की आपलं नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी आहे पुण्यामध्ये. तर डेफिनेटली मी बोलतोय की ऑब्व्हियसली देर आर हॅव्हिंग सेड दॅट देर आर लिमिटेड सीट. बट नक्कीच आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी आपण सर्व जाऊ. म्हणजे जायचंच आहे. इट मस्ट फॉर एव्हरी वन. म्हणजे डेफिनेटली इट्स अ लाईफ चेंजर गेम यार. म्हणजे सर्वांनी तो अटेंड करावा असं मला वाटतं, फ्रँकली स्पीकिंग, ऍज अ फॅमिली, फॉर एव्हरी वन बेसिकली. म्हणजे खूप छान आहे. आणि